नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचे अप्पे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. अप्पे पाहणं अगदी जाळीदार तयार झालेले आहेत, कापसासारखे मऊ लुसलुशीत झालेले आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, अप्पे तयार झाल्यानंतर अगदी ते कडक झाल्यासारखे वाटतात, मऊ लुसलुशीत होत नाहीत. तर असं होऊ नये ह्यासाठी मी एक मिश्रणामध्ये सिक्रेट साहित्य घातलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे अप्पे सकाळी जरी बनवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसेच मऊ लुसलुशीत राहतात. आता हे अप्पे तयार करण्यासाठी मी जरासुद्धा साबुदाणा भगर न भिजवता झटपट असे 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा तुम्ही हे अप्पे बनवून खाऊ शकता. नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो आणि सारखी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो, त्याचप्रमाणे ॲसिडिटीसुद्धा होते. तर असं होऊ नये यासाठी तुम्ही झटपट असे हे उपवासाचे अप्पे आणि त्यासोबत उपवासाची चटणी बनवून खाऊ शकता. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. यापूर्वी आपण जवळजवळ 7 ते 8 रेसिपीज नवरात्रीच्या अपलोड केलेल्या आहेत चॅनलवरती. तुम्ही जर पाहिल्या नसतील तर नक्की पहा, तुम्हालासुद्धा फार आवडतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचे अप्पे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी 1 वाटी भगर घेतलेली आहे. सर्वात आधी भगर कढईमध्ये घालायची आहे. अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे. आता भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरी असे देखील म्हटले जाते. भगर आणि साबुदाणा धुवून घ्यायची अजिबात गरज नाही. आता अगदी 2 ते 3 मिनिटं मध्यम ते कमी आचेवरती अंदाज घेत खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, रंग बदलू द्यायचा नाही. आता हे भाजलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलं असं दळून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, अगदीच बारीक पीठ तयार करायचं नाही. आपला बारीक रवा कसा थोडासा रवाळ असतो किंवा जाड रवा कसा असतो थोडासा जाड रवाळ असतो, त्याचप्रमाणे रवाळ बारीक करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे अगदी छान असं मी थोडंसं भरभरीत म्हणजे रवाळ वाटून घेतलेलं आहे. छान असं पीठ तयार झालेलं आहे, परफेक्ट. आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत. ज्या वाटीने भगर आणि साबुदाणा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त दही घ्यायचं आहे. दही जास्तीचं सुद्धा आंबट घेऊ नका, ताजं दही वापरायचं आहे. झाकण लावून छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, मला थोडंसं मिक्सरचं भांडं कमी पडलं म्हणजे छोटं वाटलं, म्हणून मी ते सर्व साहित्य एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. झाकण लावून चांगलं असं हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. आता पाणी ना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घालू शकता. आता तुम्ही किती मोठी वाटी किंवा छोटी वाटी भगर आणि साबुदाणा मोजून घ्यायला वापरलेली आहे ना, त्यानुसार तुम्हाला पाण्याचा अंदाज थोडा घेत हे बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालून मी हे चांगलं मिश्रण सर्व बारीक करून घेतलेलं आहे. मला छोटं मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं वाटलं म्हणून मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे. छान असं बारीक झालेलं आहे. तरीसुद्धा पहा ना, आपलं हे जे मिश्रण आहे ना ते फार घट्ट आहे. आप्यांसाठी इतकं जास्त घट्ट मिश्रण नको आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी पाऊण वाटी किंवा अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घेतलेलं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बारीक करून घेतलं होतं साहित्य, त्या चांगलं असं धुवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जे मिश्रण आहे ना लागलेलं मिक्सरच्या भांड्याला ते निघून जाईल. आता ह्यामध्ये घालायचं आहे बारीक करून घेतलेल्या मिश्रणामध्ये आणि चांगलं असं मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे मिश्रण आहे ना ते एका दिशेने चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपण घातलेलं जे पाणी आहे ना ते सगळं अगदी व्यवस्थित मिक्स होईल आणि आपलं जे मिश्रण आहे ते छान असं तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे मी अर्धी वाटी पाणी घालून चांगलं असं हे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची किंवा बॅटरची कन्सिस्टन्सी थिकनेस पाहून घ्या. अगदी परफेक्ट आहे. जास्तीचं घट्टसुद्धा नाही किंवा जास्तीचं पातळ देखील नाही. आप्यांसाठी ना अगदी पातळ मिश्रण नको आहे, आपल्याला मध्यम कन्सिस्टन्सीचं मिश्रण हवं आहे. आता आपण ह्या ठिकाणी साबुदाणा किंवा भगर काहीही भिजवलेलं नव्हतं, असं कच्चंच वापरलेलं आहे, फक्त थोडंसं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, हे जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ना ते साधारणतः आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकण साईडला ठेवून द्यायचं आहे. म्हणजे कसं, आपण जे भगर आणि साबुदाणा वापरलेला आहे ना तो छान असा भिजेल आणि आपले अप्पे मस्त असे मऊ लुसलुशीत तयार होतील. चला तर एक 15 ते 20 मिनिटासाठी हे साईडला ठेवून देऊयात.
हे पहा, या ठिकाणी साधारणतः 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत. अप्प्यांचं मिश्रण भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. हे पहा, अगदी छान असं तयार झालेलं आहे. भिजल्यामुळे ना थोडंसं पातळ झालेलं आहे, पण आपल्याला अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं जास्तीचं पाणी घालायचं नाही, थोडंफार घट्टच ठेवायचं आहे. आता मी या ठिकाणी अप्पे तयार करण्यासाठी 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे आहेत ना, ते मस्त असे मोठ्या किसणीने किसून घेतलेले आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं ह्या किसलेल्या बटाट्यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ह्या अप्प्यांच्या बॅटरमध्ये घालायचं आहे. असा किसलेला कच्चा बटाटा घातल्यामुळे ना अप्पे खाताना चवीला खूप चविष्ट होतात आणि अजिबात कडक होत नाही, मस्त असे मऊ लुसलुशीत होतात. आता ह्यामुळे बटाट्यामधलं ना सर्व पाणी एक्स्ट्राचं आपल्याला निथळून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचं बॅटर पातळ होऊ शकतं. हे पहा, असा मी किसलेला बटाटा सर्व घालून घेतलेला आहे. घातलेला बटाटा देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. परफेक्ट. आज आपण अगदी झटपट असे इन्स्टंट अप्पे तयार करत आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालत आहे. खाण्याचा सोडा घातल्यामुळे काय होणार आहे, आपले अप्पे आहेत ना मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार तयार होणार आहे आणि खाताना ना मेन म्हणजे घशाला दाटल्यासारखे वाटणार नाही. जर तुम्हाला खाण्याचा सोडा घालायचा नसेल तर लेमन फ्लेवरचा इनो फ्रूट सॉल्ट वापरल्यानंतरसुद्धा चालेल. अर्ध इनोचं पॅकेट वापरू शकता. खाण्याचा सोडा घातल्यानंतर मी अप्प्यांचं हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, परफेक्ट. आता तुम्ही या ठिकाणी कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. असं थोडंसं पातळ मिश्रण तयार केलं ना तर अप्पे ना मऊ लुसलुशीत होतात. बऱ्याच वेळा काही जण काय करतात, मिश्रण अगदी घट्ट ठेवतात अप्प्यांच्या बॅटरचं, त्यामुळे ना जे अप्पे आहे ना कडक होतात आणि मऊ लुसलुशीत अजिबात होत नाहीत. आता आपण लगेचच अप्पे तयार करायला सुरुवात करणार आहोत. अप्पे तयार करण्यासाठी एका साईडला अप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता अप्पे पात्राला ना थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे कसं अप्पे भाजल्यानंतर छान असे डिमोल्ड होतील. आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडं मिश्रण प्रत्येक खणामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण भरताना ना अगदी तर जास्त भरायचं नाही, नाहीतर काय होतं व्यवस्थित अप्पे तयार होत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी थोडं मिश्रण प्रत्येक अप्पे पात्राच्या खणामध्ये भरलेलं आहे. आता अप्पे घालताना ना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे. एकदा का सर्व अप्पे घालून झाले ना की गॅसची फ्लेम अगदी कमी ते मध्यम आचेवरती अप्पेंची बाजू पूर्णपणे वरतून कोरडी होईपर्यंत एका दिशेने भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कसं अगदी खरपूस आणि खमंग भाजले जातात. आधी ना अप्पे घालताना कडेने सुरुवात करायची, मध्ये नंतर अप्पे घालायचे. कारण का माहिती का, मध्ये आहे ना अप्पेपात्र लवकर गरम होतं, त्यामुळे मधले अप्पे जळू शकतात. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व अप्पेपात्रांच्या खणांमध्ये हे मिश्रण घालून घेतलेलं आहे. परफेक्ट. आता झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून अगदी कमी आचेवरती, कमी ते मध्यम आचेवरती अंदाज घेत अप्प्यांची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होईपर्यंत खालच्या बाजूने अगदी खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहे. अप्पे भाजताना अजिबात घाई करायची नाही, नाहीतर काय होतं बाहेरूनच फक्त लालसर होतात, आतून तसेच कच्चे राहतात, त्यामुळे व्यवस्थित ते चवीला लागत नाहीत. हे पहा, अशा प्रकारे एक साधारणतः 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. कमी आचेवरती मी अप्पे वरच्या बाजूने पूर्णपणे कोरडे होईपर्यंत खमंग भाजून घेतलेले आहेत. आता अप्प्यांची बाजू जी आहे ना ती आपल्याला बदली करून घ्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अप्पे सहज असे अप्पे पात्रामधून निघत आहे. रंग पहा ना, अगदी सुरेख आलेला आहे, अजिबात जास्तीचे लालसर झालेले नाही. अगदी ह्याच रंगावरती भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर काय होतं जास्त करपट लागतात. अप्प्यांना व्यवस्थित तेल लावल्यामुळे अप्पे पहा अगदी छान असे अप्पे पात्रामधून निघत आहे. मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि छान असे टम्म फुगलेले आहेत. त्यामुळे मी सुरुवातीला सांगितलं अप्प्यांची वरची बाजू पूर्णपणे कोरडी होऊ द्यायची, त्यानंतर अप्प्यांची बाजू आपल्याला बदली करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी सर्व अप्प्यांची बाजू बदली करून घेतलेली आहे. रंग पाहना अगदी सुरेख आलेला आहे. आता ह्याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचे आहेत. माझा जो मधला एक अप्पे आहेत ना ते थोडंसं व्यवस्थित निघालं नाही, कारण कदाचित तिथे तेल लावलेलं गेलं नसेल किंवा जास्तीचं गरम झालं असेल म्हणून. मस्त असे खमंग आपण भाजून घेतलेले आहे. दुसऱ्या बाजूने देखील पहा अगदी छान असे 2 ते 3 मिनटं भाजलेले आहेत, छान असे भाजले गेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपले अप्पे दोन्ही बाजूनी मस्त असे खमंग आणि खरपूस भाजून तयार आहेत. आता हे भाजून घेतलेले अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे अप्पे बनवायला फार सोपे आहेत, अगदी झटपट होतात. कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. मनात येईल तेव्हा तुम्ही झटपट तयार करू शकता. साबुदाणा आणि भगर जरासुद्धा न भिजवता आपण झटपट हे अप्पे तयार केलेले आहेत. आता हे गरमागरम अप्पे तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात, खूप छान लागतात. आपण ह्यापूर्वी ना नवरात्रीच्या भरपूर रेसिपीज पाहिल्या आहेत. त्या प्रत्येक रेसिपीजमध्ये मी तुम्हाला चटण्या तयार करून दाखवलेल्या आहेत उपवासाच्या. त्या रेसिपी जाऊन नक्की चेक करा, तुम्हालासुद्धा फार आवडतील. साधारणतः 7 ते 8 रेसिपीज आपण ह्या अगोदर तयार केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर नक्की जाऊन पहा. हे पहा, अशा प्रकारे मी उरलेले सर्व अप्पे तयार करून घेते.
अशा प्रकारे मी काही अप्पे तयार करून घेतलेले आहेत. मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. तुम्हाला मी एक अप्पे जे आहे ना ते तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जाळी पहा अप्प्यांना अगदी सुंदर पडलेले आहेत. मस्त असे छान मऊ लुसलुशीत आणि नरम झालेले आहेत. खाताना ना अजिबात दाटल्यासारखं वेगळी वाटणार नाही. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.